चेतन, आपण पाहिलं या सगळ्याविषयी मात्र आता असं म्हटलं जात आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून की सत्ताधाऱ्यांचे जे ट्विटर हँडल्स असतात ते PR टीम हँडल करत असते आणि त्यातून एखादी ही चूक घडली असावी, पण अर्थात या चुकीला मात्र क्षमा नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या चुकीबद्दल मात्र अर्थातच राहुल गांधी स्वतः बोलतील ही जी काही चूक केली आहे त्या संदर्भात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ट्विट आपण पुन्हा एकदा पाहूया। छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं, असं राहुल गांधी म्हणतायत। चेतन, माझा आवाज पोहोचतोय? निश्चित लागवी, कारण आता आपण ज्या प्रकारे उल्लेख केला होता की कुठेतरी आता या काँग्रेसवरती आणि राहुल गांधींवरती भाजपकडून जोरदार टीका होऊ शकते आणि निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत असल्यामुळे ठाकरे गट सुद्धा या मुद्द्यावरती अडचणी येऊ शकतो। आणि आता आपण ज्या प्रकारे सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कुठेतरी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, राहुल सोलापूरकरांचा मुद्दा उपस्थित करत, मात्र या मुद्द्याच्या आडून कुठेतरी आता राहुल गांधीं विरोधात ठाकरे गटाला भूमिका घ्यावी लागणार आहे। अन्यथा कुठेतरी भाजप सहित शिवसेना अर्थात एकनाथ शिंदेकडूनही आता कुठेतरी ठाकरे गटावरती ही टीकेची जोड उठवली जाऊ शकते की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा ठाकरे गट काँग्रेसमुळे बॅकफूटवर जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि म्हणूनच आज अखेर शिवजयंतीच्याच दिवशी या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मात्र राजकीय घमासान पाहायला मिळू शकतं। अगदी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।